नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांच्या अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी टॉप 20 क्वेश्चन्स. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की ग्रामसेवक या पदभरतीसाठी तांत्रिक घटकावर आधारित काही क्वेश्चन्स घ्या. तर यामध्ये आपण टॉप 20 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. ओके, तर सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. तर चला बघूया आता फर्स्ट क्वेश्चन. भारताच्या पश्चिम भागात कोणती आदिवासी जमात राहते? तर बघा, ऑप्शन्स आहेत इरुला, वारली, गारो आणि तोडा. तर जी इरुला नावाची जमात आहे, ही जमात आपल्याला निलगिरी पर्वतरांगेमध्ये तमिळनाडूमध्ये बघायला मिळते. कुठे बघायला मिळते? निलगिरी पर्वतरांगेमध्ये तमिळनाडूमध्ये. ओके. वारली ही जमात आपल्याला पश्चिम घाटात बघायला मिळते. कुठे बघायला मिळते? पश्चिम घाटात. प्रामुख्याने ती पुणे, ठाणे आणि रायगड येथे आढळते. बघा, गारो ही जमात आपल्याला मेघालय पठारावर आढळते. मेघालय पठार, ज्या टेकड्या आहेत तिथे, कोणत्या टेकड्या आहेत? गारो खासी जयंती, तिथे ही जमात आपल्याला बघायला मिळते. आणि तोडा ही जमात आपल्याला आंध्र प्रदेश या ठिकाणी बघायला मिळते. तर बघा, आपला जो क्वेश्चन आहे तो कशाशी संबंधित आहे? तर तो क्वेश्चन पश्चिम भागाशी संबंधित आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2, वारली ही जमात पश्चिम भागात आढळून येते, म्हणजेच बघायला मिळते. तर बघा, ज्या 47 आदिवासी जमाती आहेत त्यापैकी 3 जमाती ह्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. कुठे बघायला मिळतात? महाराष्ट्रात. तर कोणत्या आहेत त्या? एक आहे कोलाम, कातकरी आणि तिसरी आहे मारिया गोंड. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, सर्वांनी लक्षात असू द्या. या 3 जमाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतात, कोलाम, कातकरी आणि मारिया गोंड. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद कोणती? तर बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली आणि 1 मे 1962 पासून महाराष्ट्र राज्याने पंचायत राज स्वीकारले. तर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. किती आहेत? 34. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषदा नाहीत. तर महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ऑप्शन्स आहेत ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर आणि पुणे. तर आपला आन्सर आहे ठाणे. ठाणे ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? कटक मंडळालाच आपण छावणी मंडळ म्हणतो. काय म्हणतो? छावणी मंडळ म्हणजेच कॅन्टोन्मेंट बोर्ड. ओके. तर बघा, इथे काही ऑप्शन्स आहेत 9, 7, 6 आणि 62. तर भारतामध्ये एकूण 62 कटक मंडळे आहेत. किती आहेत? 62. आणि महाराष्ट्रात 7 कटक मंडळे आहेत. ओके. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 7. तर बघा, त्यापैकी पुणेमध्ये किती आहेत? तर पुणेमध्ये 3 आहे, अहमदनगर 1, नाशिक 1, नागपूर 1, छत्रपती संभाजीनगर 1. तर बघा, टोटल असे 7 कटक मंडळे हे महाराष्ट्रात आहेत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. दिगंबर आणि श्वेतांबर कोणत्या धर्मातील पंथ आहेत? तर ऑप्शन्स आहेत बौद्ध, जैन, हिंदू आणि पारशी. तर बघा, जे हिनयान आणि महायान आहेत हे बौद्ध धर्मातील पंथ आहेत आणि जे दिगंबर आणि श्वेतांबर आहेत हे जैन धर्मातील पंथ आहेत. जे श्वेतांबर आहेत ते पांढरे वस्त्र धारण करतात आणि जे बाकी असतात ते दिगंबर आहेत. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, जैन. चला नेक्स्ट बघूया. सर्वांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. ओके. क्वेश्चन नंबर 5. महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केली? तर बघा, ऑप्शन्स आहेत काका कालेलकर, गोपाळकृष्ण गोखले, कर्मवीर अणे आणि विनोबा भावे. तर बघा, महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, विनोबा भावे. यांचं पूर्ण नाव काय आहे? यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे. ओके, हे सुद्धा लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सेवक समाजाची स्थापना नामदार गोखले यांनी कोणत्या साली केली?
नामदार गोखले यांना आपण गोपाळकृष्ण गोखले म्हणून सुद्धा ओळखतो. गोपाळकृष्ण गोखले. तर बघा इथे ऑप्शन्स दिलेले आहेत 1919, 1905, 1906 आणि 1904. तर बघा 1919 मध्ये एक महत्वाचा कायदा झाला होता. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. 1904 ला काँग्रेसचं अधिवेशन झालं. तर बघा भारत सेवक समाजाची स्थापना 1905 ला झाली. ऑप्शन नंबर 2 1905. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. 1975 ते 1985 हे दशक यासाठी जाहीर केले गेले. तर बघा जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. ओके, तसंच जागतिक महिला वर्ष हे कधी साजरा केलं होतं? कोणत्या वर्षाला आपण जागतिक महिला वर्ष म्हणतो? तर बघा 1975 ला जागतिक महिला वर्ष म्हणतात. ओके, काय म्हणतात? जागतिक महिला वर्ष. सर्वांनी हे लक्षात असू द्या. 8 मार्च जागतिक महिला दिन आणि 1975 जागतिक महिला वर्ष. तर आपला क्वेश्चन काय आहे? 1975 ते 1985 हे दशक यासाठी जाहीर केले गेले. इथे ऑप्शन्स आहेत महिला, बालक, शेतकरी आणि शिक्षण. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 महिला. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज व्यवस्थेचे सर्वप्रथम स्वीकार करणारे राज्य कोणते? तर बघा 2 ऑक्टोबर 1959 मध्ये राजस्थान येथील नागौर येथे पंचायत राज स्वीकारले गेले. तर बघा राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 राजस्थान. तर महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे? महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे. आणि दुसरं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश हे सेकंड स्टेट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या परिशिष्टात पंचायतीच्या कामाचे किती विषय नमूद करण्यात आलेले आहेत? तर बघा इथे आपल्याला 2 गोष्टी क्लिअर होतात. एक म्हणजे 11वे परिशिष्ट जे 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. कोणत्या घटना दुरुस्तीशी? 73व्या. आणि 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज संबंधित आहे. ओके, पंचायत राज संबंधित. तर बघा 11व्या परिशिष्टात पंचायतीच्या कामांचे टोटल 29 विषय नमूद केले होते. किती? 29. आणि जे 12वं परिशिष्ट आहे त्यामध्ये टोटल किती विषय होते? तर त्यामध्ये 18 विषय नमूद केले होते. पण हे परिशिष्ट कशाच्या संबंधित आहे? तर 12वं परिशिष्ट नगर पंचायतीच्या संदर्भात आहे. ओके, तर आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर 2 29. चला नेक्स्ट क्वेश्चन. रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इट इज व्हेरी इझी. ऑप्शन्स आर द्वारकानाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, स्वामी विवेकानंद. तर बघा रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी बेलापूर येथे केली, म्हणजेच बेलूर मठात केली. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 स्वामी विवेकानंद. चला नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर जोनास साल्क हे कोणत्या रोगाच्या लसीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे? बघा इथे ऑप्शन्स आहेत देवी, पोलिओ, कुष्ठरोग आणि क्षय. तर आपल्याला यासाठी 2 सायंटिस्ट माहित असणे गरजेचे आहे. कोणते 2 सायंटिस्ट? एक आहे डॉक्टर साल्क आणि दुसरे आहे डॉक्टर सेबिन. तर बघा हे दोन्ही सायंटिस्ट पोलिओशी संबंधित आहे. पोलिओ जो रोग आहे त्याच्याशी ते संबंधित आहे. दोन्हींनी लसा तयार केला. कोणत्या लसा तयार केल्या? तर एकाने ओरल लस तयार केली, ओरल व्हॅक्सिन, आणि दुसऱ्याने इंजेक्टेबल व्हॅक्सिन तयार केली. ओरल व्हॅक्सिन म्हणजे अशी व्हॅक्सिन जी थेंबाच्या स्वरूपात तोंडाद्वारे दिली जाते. आणि इंजेक्टेबल व्हॅक्सिन म्हणजे अशी व्हॅक्सिन जी आपण लसीतून देतो, म्हणजे इंजेक्शन देतो, त्याला आपण इंजेक्टेबल म्हणतो. तर हे कशाच्या संदर्भात आहे? हे पोलिओच्या संदर्भात आहे. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पोलिओ. चला नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामपंचायत स्तरावर विवाह नोंदणी अधिकारी कोण असतो? ऑप्शन्स आर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आणि सरपंच. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ग्रामसेवक. ग्रामसेवक हा बालकाचे जन्म मृत्यू दर, देन विवाह नोंदणी, या सर्व याच्यावर त्याचं देखरेख असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज व्यवस्थेला ग्राम स्वराज्य हे नाव कोणी दिलं? तर बघा जी मूळची संकल्पना होती पंचायत राज ही कोणाची होती? तर ही पंडित नेहरू यांची होती. पण जे नाव आहे ग्राम स्वराज्य हे नाव महात्मा गांधी यांनी दिलं. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 महात्मा गांधी.
नेक्स्ट, ग्रामसेवकाचे कार्य कोणते नाही, इथे नाही शब्द आलेला आहे. ओके, ऑप्शन्स आहे विवाह रजिस्टर सांभाळणे, पंचायत समितीला दरमहा अहवाल पाठवणे, पंचायतीचा हिशोब ठेवणे, ग्रामस्थांकडून जमीन महसूल गोळा करणे. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ग्रामस्थांकडून जमीन महसूल गोळा करणे हे ग्रामसेवकाचं कार्य नाही, तर हे कार्य तलाठ्याचं आहे. कोणाचं आहे? तलाठीचं. ओके, तर बघा, ग्रामपंचायतीचा हिशोब ग्रामसेवक ठेवतो आणि सरपंच सुद्धा ठेवतो. सरपंच आणि ग्रामसेवक मिळून ग्रामपंचायतीचा हिशोब सांभाळतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. ग्रामसभा आयोजित करण्याचे काम खालीलपैकी कोण करते? सरपंच, ग्रामपंचायत सचिव, पोलीस पाटील आणि तलाठी. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, ग्रामपंचायत सचिव. ग्रामपंचायत सचिव यालाच आपण ग्रामसेवक म्हणतो, जे की तुम्हाला व्हायचं आहे. ओके, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सचिव सेम आहे. तर ग्रामसभा आयोजित करण्याचं काम ग्रामसेवक करतो. ग्रामसेवक ग्रामसभेची नोटीस काढतो आणि ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा यांचा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो. ऑप्शन्स आहेत सरपंच, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ, जिल्हा परिषद अध्यक्ष. तर बघा, जसं राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो, तसाच ग्रामसेवक हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, मुख्य कार्यकारी अधिकारी. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायतीच्या करांमध्ये खालीलपैकी कोणत्या करांचा अंतर्भाव होतो? इट इज व्हेरी इझी. करमणूक कर, सर्वसाधारण स्वच्छता कर, दिवाबत्ती व पाणीपट्टी कर, वरील सर्व. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, वरील पैकी सर्व करांचा ग्रामपंचायतीच्या करांमध्ये समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामसूचीमध्ये एकूण किती विषय समाविष्ट आहेत? ऑप्शन्स आहेत 72, 78, 49, 63. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 78. 78 विषयांचा समावेश होतो ग्रामसूचीमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे आवश्यक असते? बघा, ऑप्शन 2, 3, 4, 6. तर प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा होणे आवश्यक असते. तर त्या सभा कधी होतात? तर बघा, त्या 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, देन 1 मे, 2 ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभा घेतल्या जातात. तर किमान प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा होणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त किती घेतल्या तरी चालतात, पण मिनिमम 4 व्हायलाच पाहिजे. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 4. नेक्स्ट क्वेश्चन. 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन्स आहेत परांजपे, भास्कर भोपेटकर, मुकुंद पाटील आणि कृष्णराव जवळकर. बघा, शिवराम महादेव परांजपे यांनी काय वृत्तपत्र सुरू केले होते? कोणतं? काळ. तर भास्कर भोपेटकर यांनी भाला वृत्तपत्र सुरू केले, म्हणून त्यांना भालाकर असे म्हटले जाते. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, भास्कर भोपेटकर. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप 20 क्वेश्चन्स कव्हर केले आहेत. ओके, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.